नमस्कार मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या शेतकरी मित्रांसाठी। या जिल्ह्यामध्ये आता पैसे येणार आहेत जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आपल्या शेतकरी मित्रांचं 2024 मध्ये। आता कुठल्या जिल्ह्यामध्ये किती रुपये येणार आहेत, कोणत्या पर्टिक्युलर त्यांनी जीआर मध्ये सांगितलं आहे की ह्या जिल्ह्यात एवढे पैसे, या जिल्ह्यात एवढे पैसे। तर त्याचा जो पहिला टप्पा आहे तो मंजूर झालेला आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी। खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। मी आता मंथ वाईज सुद्धा सांगणार आहे, मार्च मध्ये कोणाचं झालंय, जून मध्ये कोणाचं आहे, फेब्रुवारी मध्ये कोणाचं आहे, जिल्हा वाईज मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ हा संपूर्ण महत्त्वाचा असणार आहे। आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शेतकरी मित्राबरोबर, कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला माहिती आहे अतिवृष्टीमुळे भरपूर माझ्या शेतकरी मित्रांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना भरपाई मिळणं हा त्यांचा हक्कच आहे, हा त्यांना मिळालाच पाहिजे। तोपर्यंत हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा। चला आपण कुठलाही उशीर न करता आता व्हिडिओला सुरुवात करूया। लक्षात घ्या, जीआर हा आलेला आहे कालच। जीआरचा ज्याचे म्हणजे 4 जीआर आलेले आहेत। लक्षात घ्या, 4 जीआर आलेले आहेत, जिल्हा वाईज जीआर आलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये आता किती आणि कोणत्या महिन्यासाठी आणि कसं नुकसान भरपाई हे झालेलं आहे। चला बघूया नेमकं काय आहे। लक्षात घ्या, पहिले लक्षात घ्या, मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत। लक्षात घ्या, मार्च 2024 ते मे 2024 यामध्ये ज्या अवकाळी पावसामुळे शेतींचं नुकसान झालंय अशा कुठले जिल्हे आहेत त्याच्याबद्दलचा हा पहिला जीआर आहे। असे 4 जीआर आहेत। लक्षात घ्या, 4 जीआर आहेत। हा पहिला जीआर आहे, आपण व्यवस्थित नीट लक्षात देऊन ऐकावं पूर्ण। अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे यांना पुढे अनुदान दिलं गेलेलं आहे। लक्षात घ्या, आता थोडक्यात सांगतो। एकूण लक्षात घ्या 44,74,25,000 एवढं यांना आता इथं निधी भेटलेला आहे अवकाळी पावसामुळे। आता तो कुठल्या जिल्ह्यांना भेटला आहे ते लक्षात घ्या, तुम्हाला नीट सांगणार आहे मी, पूर्ण लक्षात घ्या। 44,74,25,000 फक्त हा निधी शासनाने मंजूर केलेला आहे। आता तो कुठल्या जिल्ह्यासाठी आहे हे लक्षात घ्यायचं आहे। आता लक्षात घ्या, मी त्याची गोष्ट सांगणार आहे, लक्षात घ्या। इथं बघू शकता तुम्ही, मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये शेतींचे झालेले नुकसानीकरता वितरित करावयाचे निधी तपशील। आता लक्षात घ्या, इथं जिल्हा आहे पहिल्या कॉलममध्ये, त्याचा कालावधी आहे हेक्टर आणि बाधित शेतकऱ्याची संख्या किती आहे आणि निधी किती आलाय, म्हणजे लक्ष रुपयात आहे। लक्षात घ्या, म्हणजे एवढं लक्ष याच्यामध्ये असणार आहे। पहिलं लक्षात घ्या, पहिला जिल्हा आहे तो आता चंद्रपूरमध्ये 845 आपले शेतकरी मित्र याच्यामध्ये बाधित आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 78.68 लक्ष रुपयांचं निधी तिथं वाटप होणार आहे। पुढचा म्हणजे मे मध्ये, आता मार्च मध्ये झालं, मे मध्ये जे 2024 मध्ये जे झालं त्यात 1181 शेतकरी आपले बाधित झाले होते। त्यांना 192 लक्ष कोटी आपण म्हणू शकतो इथं त्यांना आता पैसे येणार आहेत। आणि जे पुणे जिल्हा आहे आपला, तिथं मे मध्ये जे झालं त्यांना 2009 शेतकरी बाधित झाले होते, त्यांना 308 लक्ष रुपये येणार आहेत। सातारामध्ये लक्षात घ्या, एप्रिल ते मे मध्ये 215, त्याच्यामध्ये 28.70 लक्ष। सोलापूर जो जिल्हा आहे आपला, त्याच्यामध्ये मे मध्ये जे काय अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सोलापूरमध्ये नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये लक्ष घ्या, 15,451 जे आपले शेतकरी मित्र आहेत ते बाधित झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा इथं तडाखा बसलेला आहे पावसाचा आणि त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त रक्कम, लक्ष म्हणजे काय, 3,740 रुपयांची लक्ष एवढी अमाऊंट यांना मंजूर झालेली आहे। तर सोलापूरमध्ये ही अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाण झाले, त्यांना हे दिलेलं आहे। सांगलीमध्ये जे आहे ते एप्रिलमध्ये जे झालं त्यांना 502 आपले शेतकरी मित्र आहेत, त्यांना 73.12 लक्ष हे एवढी रक्कम आहे। आणि सांगलीमध्येच जे काही आता मे मध्ये झालं होतं तिथं सुद्धा 441 शेतकरी आपले बाधित झाले होते आणि 52 लक्ष एवढी अमाऊंट झाली होती। तर टोटल पुणे विभाग एकूण जर बघितलं आपण तर सगळं 4,202 एवढी रक्कम आणि पूर्ण एकूण जर राज्यात बघितलं तर मार्च 2024 ते मार्च 2025 याच्यामध्ये मार्च 2024 ते मे 2024 याच्यामध्ये 4474 कोटी एवढं जे काही तुम्हाला आता दिलेलं आहे अनुदान हे तुम्हाला भेटणार आहे एवढ्या जिल्ह्यामध्ये। आता पुढची लिस्ट बघा कसली आहे, पुढची जो जीआर आहे तो महत्त्वाचा आहे फेब्रुवारीमध्ये। आता मी तुम्हाला सांगितलं की मार्च आणि
मार्च ते मे मधलं तुम्हाला मी सांगितलं 2024 मध्ये जे मार्च आणि मे मध्ये जे झालं ते तुम्हाला आता लिस्ट सांगितली. आता जे फेब्रुवारीमध्ये झाली होती बघा अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात जी अवकाळी पावसामुळे झालं होतं त्यांच्यासाठी आहे आता आपलं जे काय तर बुलढाणा आणि यवतमाळमध्ये जे आपले शेतकरी आहेत त्यांना शेतीच्या नुकसानासाठी अनुक्रमे 1527 व 7813 असे एकूण 9340 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, एवढा निधी त्यांच्याकडे आलेला आहे. हा शासनाचा निर्णय आहे. आता लक्ष तुम्ही घ्या, लक्ष पुढे बघू शकता. फेब्रुवारी 2024 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाची अतिरिक्त निधीचा तपशील इथं बघा. यवतमाळमध्ये आणि बुलढाणा हे 2 जिल्हा आहेत, अमरावती विभाग आहे याच्यामध्ये. पूर्ण लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात जास्त यवतमाळमध्ये बघितलं तर आपण 11,373 एवढे शेतकरी बाधित झाले होते आणि त्यांना 17.0 लक्ष एवढा निधी वाटप करण्यात आला आहे. आणि बुलढाणा जो आहे आपला तिथं 57,240 सगळ्यात जास्त बाधित झालेले शेतकरी तिथं आहेत. त्यांना 505 लक्ष एवढा कोटींचा निधी तिथं त्यांना आता मंजूर झालेला आहे. तर लक्षात घ्या, फेब्रुवारीमध्ये जे 2 अमरावती विभाग आहे त्याच्यामधले जे 2 जिल्हे होते यवतमाळ आणि बुलढाणा तर ह्यांना पण निधी मंजूर झालेला आहे. आणि जी तुम्हाला मार्च 2024 ते मे 2024 मध्ये जे काही जिल्हे होते पुणे विभाग वगैरे ते सगळे तर त्याच्यामधले सुद्धा जे आहे त्यांना 4473 कोटी एवढे मंजूर झालेलं आहे. आता पुढं लक्षात घ्या, पुढं महत्त्वाचं आहे ऑक्टोबरमध्ये. लक्षात घ्या, ऑक्टोबरमध्ये जे 2023 मध्ये जे सांगली जिल्ह्यात अवेळी पाऊस झाला होता त्यासुद्धा नुकसानीसाठी सांगली जिल्ह्यासाठी हे स्पेशल आहे. लक्षात घ्या, तिथं सुद्धा अवकाळी पाऊस झाला होता. त्यांना 18,445 फक्त इतका निधी अटी व शेतीच्या राहून वितरित करण्याची मान्यता देत आहेत. लक्षात घ्या, पुढं लक्षात घ्या, सांगतो तुम्हाला मी पुढची गोष्ट काय आहे. एवढं आहे. आणि लक्षात घ्या, लास्ट जी महत्त्वाची आहे जूनमध्ये. आता मी तुम्हाला मार्च ते सांगितलं, मार्च 2024 ते मे 24 सांगितलं, परंतु आता लास्ट जे आहे लक्षात घ्या जून ते ऑगस्ट आता मागचे 3 महिन्याचं जे काही निधी आहे पावसाळीचा झालेला मागचा 3 महिन्याचा तिथं सुद्धा नुकसान पोटी त्यांना मदत देण्याची आहे अतिवृष्टीमुळे. आता ते जिल्हे कुठले बघा, याच्यामध्ये भरपूर जिल्हे आहेत. आपण ती सगळी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. इथं बघा, जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये शेतीच्या पिकांचे झालेले नुकसानकरिता करावयाचा निधी गोंदिया जिल्हा. लक्षात घ्या, याच्यामध्ये गोंदिया जिल्हा आहे, त्याच्यामध्ये नागपूर विभाग आला, पुणे विभाग आहे. गोंदिया जिल्हा आहे त्याच्यात त्यांना 8,685 शेतकरी बाधित झाले, त्यांना 801 रुपयांचं कोटीचं निधी भेटलेला आहे. पुणे आहे तिथं 215 त्यांना भेटलेला आहे. लातूर जे आहे आपलं छत्रपती संभाजीनगर इथून 353 आहे. आणि पुढचं जे आहे एकूण लक्षात घ्या, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर यांना सुद्धा ह्या टोटल यांना मिळून 685 कोटीचा निधी आलेला आहे पूर्ण. आणि अहमदनगरचं इथं तुम्ही बघू शकता अजून पुढे आहे. ठाणे जे काही कोकण विभाग आहे तिथं बघा, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पूर्ण एकूण ह्याला 311 कोटी म्हणजे पूर्ण टोटल जर बघितलं आपण तर एवढी राज्यांना इथं 2372 एवढा कोटीचा निधी इथं मंजूर झालेला आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मी आता सांगितलं की मार्च ते 24 मार्च पहिल्यांदा मी सांगितलं मार्च ते मे, परत मी सांगितलं फेब्रुवारीमध्ये आणि आता जून ते ऑगस्ट हे तिन्ही 2024 मध्ये जे काही अवकाळी पाऊस झाले होते त्यांचे सगळ्यांचे निधी आता त्याचा पहिला टप्पा मंजूर झालेला आहे. लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमचं जे बँक आहे ते डीबीटी एनेबल असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे, डीबीटी तुमचं एनेबल करून घ्या. जिथे जिथे तुम्ही फॉर्म भरले आहे ते नुकसान तुमचं जे काही अकाउंट असेल बँकचं त्याला डीबीटी एनेबल करून घ्या, आधार कार्ड लिंक करून घ्या. ह्या सगळ्या गोष्टींची एकदा तपासून घ्या, आपलं सगळं व्यवस्थित आहे का, अकाउंट नंबर, सगळं मोबाईल नंबर लिंक आहे का, आधार लिंक नंबर आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा बाबींचा विचार करा. कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. फक्त निधी येऊन उपयोग नाही, तुमचं अकाउंट पण व्यवस्थित असलं गरजेचं आहे, डीबीटी एनेबल असणं गरजेचं आहे, आधार लिंकिंग असणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यामुळे तुमचे पैसे सुद्धा अटकू शकतात. तर हा आजचा विषय होता. जर आता ह्याच्यामध्ये कुठल्या आपल्या शेतकरी मित्राला काही प्रश्न असतील तर त्यांनी निस्वार्थपणे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये योग्य तो प्रश्न विचारावा. कारण सगळ्यांना जर प्रश्न विचारला तर तो सगळ्यांच्या कामाचाही असावा असं मला वाटतं. तर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील ह्याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु त्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण आपण लगेच आपल्या शेतकरी मित्रांसाठी व्हिडिओ टाकत असतो. कारण आपण शेतकरी आपला जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे आपण त्यांना मदत करण्यासाठी सतत अग्रेसर असतो. त्यासाठी मला मोटिवेशनची गरज असते. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेट देत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.